ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यात शेतकरी भात नंतर कापसाच्या सर्वात जास्त पीक घेत असतात, परंतु कापूस खरेदी केंद्र जिल्ह्यात कुठेही नाही अशी गंभीर परिस्थिती आहे। फक्त 2 ठिकाणी अनकोळा इथे कापूस खरेदी करण्यात येते, परंतु 12 तालुक्यात कुठेही कापूस खरेदी नाही। हे जे दृश्य आहेत हे सर्व दृश्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे गोडाऊनचे आहेत, जिथे धान खरेदी किंवा मका खरेदी केला जातो, परंतु या ठिकाणी कापूस खरेदी कुठेही केला जात नाही। आणि कापसाच्या पीक जवळपास 50% शेतकरी उत्पन्न घेत असतात आणि चांगला उत्पन्न निघाल्यानंतरही शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यात कापूस विक्री करावा लागतो। आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ आहेत। धान खरेदी किंवा मका खरेदी इथे केली जाते, शेतकरी कापूसही मोठ्या प्रमाणात काढतात, कापूस खरेदी केली जात नाही आणि एक शेतकऱ्यांना अन्याय होते, काय म्हणाल? सिरोंचा तालुक्यात बहुतेक पीक हा कापसाचा पीक घेतले जातो। 60 ते 70% शेतकरी कापसावर अवलंबून आहे, पण सिरोंचा तालुक्यात एकही जिनिंग प्रेसिंग मिल नसल्यामुळे आणि गडचिरोली जिल्ह्यात फक्त अनकोडा आणि आष्टी 2 जिनिंग मिल असल्यामुळे CCIने जिनिंग मिल असेल तरच CCIने परमिशन दिलेली आहे एकाधिकार खरेदीच्या। आणि यावेळी केंद्र सरकारने एकाधिकार खरेदी अंतर्गत कापसाला 8,100 रुपये भाव दिले आहे, पण तेलंगणात चेन्नूरजवळ एक जिनिंग मिल आहे, पण तेलंगणा सरकार तिकडे येऊ देत नाही आहे आणि सिरोंचा तालुक्यातील बहुतेक कास्तकार या जिनिंग मिल नसल्यामुळे परेशान होऊन कमी भावाने व्यापाऱ्यांना किंवा दलालांना विकावं लागत आहे। मला शासनाकडून हीच अपेक्षा आहे की आता हिवाळी अधिवेशनामध्ये हे मुद्दा उचलून सिरोंचा तालुक्यात आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे जागा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही विनंती अर्ज कलेक्टर साहेबांना दिलेला आहे। आम्ही इच्छुक आहोत इथं जिनिंग मिल उघडून सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समिती सक्षम आहे, पण बाजार समितीजवळ जागा नसल्यामुळे आम्ही 6 महिना अगोदर कलेक्टर साहेबांना भेटून त्यांना जागेचा प्रस्ताव दाखल केला आहे, पण आतापर्यंत काही त्याच्यावर कारवाई झालेली नाही। आपल्यासोबत मोठा विषय आहे, कारण की जिल्ह्यात फक्त 2 ठिकाणी कापूस खरेदी केली जाते आणि 12 तालुके आहेत। 140-150 किलोमीटर शेतकरी कापूस नेऊन विकावा लागतो आणि यावेळी दर कमी आहे। 150 किलोमीटर नेला तर त्यांचे भाडे वाढतात। अशा भागात शेतकऱ्यांना राज्य सरकार न्याय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि सध्या हा मुद्दा अधिवेशनात कुणीतरी मांडावा आणि शेतकऱ्यांच्या विचार राज्य सरकारने करावे ही अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।